हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे कृष्ण जन्माष्टमी. तर मी आलेले आहे एका प्रोग्राममध्ये. तर इथे बघा, सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. त्याच्यानंतर इथे एंट्री आहे. तर आम्ही एंट्री केल्यानंतर इथे आम्ही लवकर आलो होतो म्हणून जास्त गर्दी नव्हती. तर हा प्रोग्राम आहे इस्कॉनचा. तर आम्ही आधी आता प्रसाद घेण्यासाठी चाललेलो आहोत. तर इथे आम्ही दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहोत इथे प्रसाद घेण्यासाठी. आणि इथे प्रसाद घेण्यासाठी आल्यावर इथे असं मोकळं गार्डन पण आहे आणि इथे असं प्रसादाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. तर सर्वात आधी मी प्लेट घेतली, त्याच्यानंतर असं मस्तपैकी प्रसाद घेतला. त्याच्यानंतर सर्वेश पण इथे जेवत होता. त्या प्रसादामध्ये खूप छान छान डिशेस त्यांनी ठेवल्या होत्या. त्याच्यानंतर प्रसाद घेऊन झाल्यानंतर आम्ही ते 2 फोटोज काढले थोडेफार, कारण की ते गार्डन होतं. गार्डनमध्ये खूप छान असा व्ह्यू येत होता. त्यानंतर फोटो काढून झाल्यानंतर आम्ही आलो इकडे. तर ह्या ज्या तुम्हाला पुढे मूर्त्या दिसतात तर त्या जगन्नाथ, सुदामा आणि बलराम अशा त्यांच्या त्या मूर्त्या आहेत. तर तिथे दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आम्ही इथे दर्शन झाल्यानंतर इथे भजन चालू होतं. तिथे थोड्या वेळ बसलो आणि त्याच्यानंतर इकडे आलो. इकडे स्टॉलवर आम्ही खूप सगळे इथे स्टॉल लावलेले होते. तर इथे आओ गोपाल झुलाओ तो पण स्टॉल होता. मग मी तिथे पण थोडेफार फोटोज काढले. आणि त्याच्यानंतर इथे रजिस्ट्रेशन स्टॉल, गोविंदा गिफ्ट अँड मॅचलेस असे खूप छान छान स्टॉल लागलेले होते. तर सर्व स्टॉलला आम्ही व्हिजिट केले आणि इथे काय भेटत आहे छान म्हणून आम्ही थोडेफार घेतलं पण. आणि त्याच्यानंतर इथे छान छान असे ड्रेसेस पण होते. प्रसादांचे स्टॉल होते. इथे भेळ, साबुदाणा वडे असं विकत होतं. त्याच्यानंतर पुढे पण बुक स्टॉल, अजून हँडीक्राफ्ट पण खूप सुंदर सुंदर असे स्टॉल इथे होते. ते सर्व स्टॉल पाहिले. त्याच्यानंतर इथे नाटक डान्स झाल्यानंतर आम्ही इथे भजन ऐकायला आलो. तर इथे भजन पण चालू होतं खूप सुंदर असं. ते भजन झाल्यानंतर आम्ही महाअभिषेक केला आणि घरी गेलो गाईज. बाय बाय.